गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण झोपल्यानंतर आपल्या स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी येत असतात. त्याच प्रकारे या कवितेमध्ये सुद्धा मुलांच्या स्वप्नामध्ये एक गाव आलेलं आहे आणि त्या गावामध्ये पक्षी कसे आहेत, तेथील लहान मुले कसे आहेत आणि त्या गावामध्ये शाळा नसेल तर कसं होईल, हे या कवितेमध्ये आलेलं आहे. तर त्या कवितेचं नाव आहे मुलांनो, पहा, 19वी कविता किलबिल किलबिल पक्षी बोलती. तर पहिल्या याच्यामध्ये पहा, किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानो पाणी फुले बहरती, फुलपाखरे वर भिरभिरती, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. पहा मुलांनो, इथे सांगितलेलं आहे सगळीकडे किलबिल किलबिल असे पक्षी बोलत आहेत, ओरडत आहेत आणि झरे वाहत आहेत. त्या झऱ्यांचा आवाज किंवा त्या पाण्याचा आवाज झुळझुळ असा येत आहे आणि प्रत्येक पानावरती फुले बहरत आहेत, उमलत आहेत. फुलपाखरे सुद्धा त्या झाडांच्या फुलांवरती इकडून तिकडे फिरत आहेत आणि स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. अशा प्रकारे मला स्वप्न आलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये मी एक छोटेसे गाव पाहिलेलं आहे. तर पहा दुसऱ्या याच्यामध्ये, त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी, कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसती तिथे एकटे, सारी हसती गाती नाचती, कोणी रडके नाही, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. त्या गावाची गंमत इतकी वेगळी आहे, न्यारी आहे की तिथे सर्व मुलं गुण्या गोविंदाने नांदत आहेत आणि कुणी मोठे नाही किंवा कुणी छोटे नाही आहे, कुणी न बसते न कुणी एकटे, कुणी एकटं बसतं असं त्या गावामध्ये नाही. सर्वजण हसत आहेत, नाचत आहेत आणि त्या गावामध्ये सर्व मुलं कसे आहेत, हसत आणि नाचत आहेत, पण कोणीही रडके नाही, रडणारे नाही, असे स्वप्नामध्ये आलेलं आहे आणि एक मी गाव असा पाहिलेला आहे. त्यानंतर पहा, नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा, उडो बागडो पडो धडपडो, लागत कोणा नाही, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. तिथे पुस्तक नाही, शाळा नाही, शाळा नाही म्हटल्यावर पुस्तक नाही, पुस्तक नाही म्हटल्यानंतर अभ्यास नाही, हवे तेवढे तिथं फक्त खेळायचं आहे, शाळेमध्ये अभ्यास करायचा नाही किंवा पुस्तक वाचायचं नाही. उडो बागडो पडो धडपडो, इकडून तिकडं आपण उड्या मारायच्या आहेत, बागडायचं आहे आणि खेळता खेळता धडपडून पडायचे सुद्धा आहे, परंतु पडल्यानंतर त्या गावातील मुलांना लागत सुद्धा नाही. स्वप्नी आले, असे स्वप्न मला आलेलं आहे, असा एक मी गाव सुद्धा पाहिलेला आहे. ही कविता लिहिलेली आहे शांता शेळके यांनी. पहा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल मुलं खेळत आहेत, पक्षी झाडावरती बसलेले आहेत. तर ही कविता आपण तालासुरात सुद्धा घेणार आहे. ही कविता मी तुम्हाला तालासुरात म्हणून दाखवून त्यानंतर तालासुरात म्हटलेल्या एक कवितेचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी पाठवणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही तालासुरात ही कविता म्हणून मला नंतर पाठवायचा आहे. पहा मुलांनो, किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानो पाणी फुले बहरती, फुलपाखरे वर भिरभिरती, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारे, त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारे, कुणी न मोठे कुणी न धाकटे, कुणी न बसती तिथे एकटे, सारी हसते गाते नाचते, कोणी रडके नाही, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा, नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळ, उडो बागडो पडो धडपडो, लागत कोणा नाही, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. ही कविता तुम्ही मला सुंदर आवाजात रेकॉर्डिंग करून पाठवायची आहे. धन्यवाद.